ओ माय गॉड, हे कसं शक्य झालं? यांच्याचमुळे हे शक्य झालं. नाही नाही आपण काय पण नाही केलं. हा खरंच आपण खरंच काय पण नाही केलं. आपण ना फक्त गाणी लावली. ते म्हणतात ना गाणं म्युझिक हे ना हे डायरेक्ट मनाला भिडतं म्हणून. हे काय सांगू तुम्हाला, आपल्याला तर एकदम शॉक बसला. आपला दोस्त एकदम रडायला लागला. यांना गाणी आवडतात का? नाही, यांना खास आवड नाही गाण्यांची. एखाद्या पर्टिक्युलर गाण्याबरोबर ह्यांची कुठली तरी मेमरी कनेक्टेड आहे असं काही आहे? नाही मॅडम, तसंही काही नाहीये. तुम्ही दोघं जण एखादी फिल्म बघायला गेला असाल? नाही, तितका वेळच मिळाला नाही त्यांना. ऍक्च्युली आमचं लग्न झाल्या ना पोस्टिंग आलं. म्हणजे हे आर्मीमध्ये होते. वॉर सिच्युएशन असल्यामुळे पोस्टिंग कॅन्सल सुद्धा करता येत नव्हतं आणि तशी यांची इच्छाही नव्हती. वॉर आपण जिंकलं, पण त्याच वेळेला मी यांना गमावलं. शत्रूची एक गोळी यांना लागली. योग्य वेळी उपचार मिळाले म्हणून वाचले हे. पण माय गॉड, खरं तर लग्नानंतर फारसा एकत्र वेळ सुद्धा घालवता आला नाही आम्हाला. त्यामुळे यांच्या आवडी निवडी, यांचा स्वभाव याबद्दल फारशी माहिती नाहीये मला. पण ते आले की जाणून घेणार होते मी सगळं. ते काय ना, युद्ध फक्त जवान करतात असं नाही, त्यांची फॅमिली सुद्धा करत असते वेगवेगळ्या लेवलला. शपथ, आपला दोस्त एकदम सॉलिड निघाला. सॅल्यूट आहे तुला. हा अरे आपल्याला ना जाम अभिमान आहे तुझा, खरंच सांगतो. तुमचा पण. अच्छा अच्छा डॉलीबाई, आता आपली ट्यूब पेटली बघा. आपण एवढी गाणी लावली ना तरी पण आपला भाऊ काय पण हालचाल करत नव्हता. पण जेव्हा देशावरचं गाणं लागलं ना, आपला भाऊ रडायला लागला. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही अशी गाणी सतत त्यांच्या समोर लावा आणि त्यांच्यात जो काही पण फरक होतोय ना, मला वेळोवेळी कळवत जा. माझा फोन नंबर आहे तुमच्याकडे. मागच्या वेळेला म्हणाले होते त्याच ओनली 1% होप, पण आता तसं नाहीये. लॉट ऑफ होप्स. हे मिरॅकल आहे. देवा, सत्य आणि गब्बरनी यांची गाडी दुरुस्त केली. कबीर भावा, त्यांना तिच्या गाडीपर्यंत पोहोचवणार. आणि बघ, सत्या गब्बरला सांग की त्यांना घरपर्यंत पोहोचवायला. मॅडम, एक सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घ्यायचं नाही. काही वाटलं ना, आपल्याला फोन मारायचा. हा, आपण लगेच हजर हो. थँक्यू सो मच देवा भाऊ. मी काय थँक्स बोलत्या, हा पण तुम्हाला थँक्स बोलायला पाहिजे. आपल्या भावाला थँक्स बोलायला पाहिजे. कबीर भाऊ, त्यांना गाडीपर्यंत सावकाश नाही. हो. तुम्ही टेलिपॅथी म्हणा नाहीतर आणखीन काही, पण तुम्ही या पेशंट बरोबर हार्ट टू हार्ट संवाद साधला. काही गोष्टी मेडिकल सायन्सच्या पण पलीकडच्या असतात. देवा, आज मानलं मी तुम्हाला. डॉलीबाई, आपण काय पण केलं नाही. पण डॉलीबाई, तुम्ही एक गोष्ट बोलायचात ना, याच आपल्या भेजातनं एकदम बसली आहे की एखाद्या पेशंटच्या चेहऱ्यावर समजा आनंद बघितला ना, आपल्याला जो आनंद होतो एकदम बेस्ट असतो. डॉलीबाई, हाच आपल्याला त्याचा अनुभव आला. एक गंमत दाखवू? गंमत? अरे आत्ता आपण त्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या ना, ही तुमची चिठ्ठी आणि ही माझी चिठ्ठी. वाचा. डॉलीबाई, आपण म्हटलं होतं की तुम्ही आपल्याला गंडवाल, पण तू वाचल देते. गेले काही दिवस मला एकही पेशंटला मदत करायची संधी मिळाली नाही. ती मिळू दे. डॉलीबाई, हो, म्हणजे माझाही विश्वास बसत नाहीये, पण आपली चिठ्ठी बघा. हा, तुमची
आजचं लेक्चर कॅन्सल व्हावं आणि मी लेक्चर कॅन्सल केलं म्हणजे आपल्या दोघांच्या इच्छा कम्प्लीट झाल्या हो. म्हणजे आहे की नाही? आता तरी तुम्हाला आपल्या मानायला लागेल ना, टेलिपथीला मानायला लागेल ना. हा टेलिपॅथी. एक मिनिट. हा. आणि तुम्ही काय इच्छा लिहिलेत? आजचं लेक्चर कॅन्सल व्हावं. डॉलीबाई बघते आता मी. खरंच अरे देवा, अरे किती व्यायाम करशील तो? अरे पांडे येडा आहे का तू? आज भाई 2 सेट जास्त मारणार. लावतो 100-100ची. का रे? बघ ना भाई आज खुश आहे आणि भाई खुश असला की जास्त व्यायाम करतो. हा, आज आपण जाम खुश आहोत. आज आपण दिवसभर व्यायाम करणार. देवा, त्या टेलिपथीवर आपण टिक पण मारून टाकली आहे. अरे एक नंबर भावा. हा. ए, आता पुढची स्टेप. अरे कुठली पण सांग, आपण अशी चुटकी सरशी ती पार करू. बोल बोल, पुढची कुठली स्टेप आहे बोल. हे बघ, आता कसं आहे, देवाला डॉलीबाईने दुसऱ्या बाई बरोबर फिरताना बघितलं पाहिजे. आईच्या गावात अरे एकदा पाकिट मारलं म्हणून तुम्ही लगेच दुसरी सुपारी दिलीत का रे? हा? आपल्याला आयटम जमणार नाही, आपल्याला लय भीती वाटते. हा अरे बाय तू टेन्शन घेऊ नको. आपण एकदम मक्कन सारखा प्लॅन बनवलाय. हा? तू बनवलंय? अरे बाबा तू प्लॅन बनवलाय. हा. भाई आपले सगळे प्लॅन हा पांडे बनवतो आणि ते बनवत असताना आम्ही फक्त असतो. हा. ए सत्या पांडे, अरे हे बघ डॉलीबाई. हा आईला, आपल्याला ना डॉलीबाईंची टोटलच लागत नाही. आपल्याकडे त्यांनी बघितला पण स्माइल पण दिली नाही बघ ना. अरे जर एक स्माइल दिली असती ना तर आपला दिवस चांगला गेला असता रे. अरे बाय डॉली बाई आता घरीच येणार ना. आता तुझा दिवस काय अख्खी जिंदगी सॉलिड जाणार. हा सत्या तू पण ना. आपण जातो ए, नाही बाय, हे कुठे चाललं? नाही, नाही, नाही. ए, नाही, बाय. अरे सध्या सोड ना मला, देवा. अति घाई संकटात नाही. अख्ख्या प्लॅनची माती करशील तू. हे बघ, आपली पुढची स्टेप काय आहे? डॉलीबाईच्या मनात जेलसी तयार झाली पाहिजे. हे बघ, डॉलीबाईने तुझ्याकडे बघितलं नाही तरी चालेल, आपला प्लान ऑलरेडी सुरू झालाय. अरे कसला प्लान? कधी प्लान केला आपला? तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही काहीतरी लोचा करून ठेवाला. अरे नाही रे भाई, काही लोचा झालेला नाही. सगळा प्लॅन प्रमाणे चाललाय. डॉलीबाईंच्या घरी टाइम बॉम्ब फिक्स केला आहे. त्या घरी गेले की बूम. आईच्या गावात डॉलीबाईंच्या घरी टाइम लावलाय. आईला आपण जाऊन सांगतो पहिले त्यांना. तुम्ही काय केलं पहिले सांगा. तुम्ही काहीतरी लोचा केला, आपण डॉलीबाईला जाऊन सांगणार पहिले. नाही रे भाई, तसं काय नाहीये. पुढे जाऊ नको. पुढे धोक्याचं वळण आहे. या प्रेमात पडलेल्या माणसांचा काय कळत नाही रे. त्यांचा एकदा प्रेमावर विश्वास बसला तर बाकी माणसांवर विश्वासच ठेवत नाही. अरे पण त्याला सांगायला नको. नाही, नाही, बाई, तू चल. नाही, तू चल. नाही, तू चल. देवा, घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. म्हणजे टेबल पुसा, सगळ्या वस्तू जागेवरती लावून ठेवा, हे झाडा, तसंच जेवणाला फोडण्या द्या आणि यांना गरम गरम कॉफी सुद्धा द्या. नाही दिली तर ते ओरडतात. बेल पण वाजली. दरवाजा पण मलाच खोला जावं लागणार ना. पिंकी, मी उघडते दार. माझ्यासाठी गरम गरम कॉफी आणशील? हा, आणते आणते. नमस्कार, मी मोगरा. डॉक्टर मोनिका आहेत का घरात? मोगरा? येस, माझं नाव छान आहे ना? मीच डॉक्टर मोनिका. हाऊ मे आय हेल्प यू? ऍक्च्युली काय आहे ना, माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. मी आत येऊ? चला ना, चला. या या, बसा. थँक्यू. मस्त आहे, घर छान आहे तुमचं. थँक्स. हा, काय काम होतं तुमचं माझ्याकडे? म्हणजे कसं आहे ना, खरं तर तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. आता तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्टर आहात, फेमस आहात, तर मी असा विचार केला तुमच्याकडूनच मदत घेतलेली बरी ठरेल. आय एम सॉरी, मला काही कळत नाहीये. मी तुमची काय मदत करू शकते? लग्नासाठी. तुमच्या लग्नासाठी मी काय मदत करणार? डिरेक्टली नाही, पण इनडिरेक्टली. कसं आहे ना, आय मीन
जर कोणाची माहिती काढायची असेल तर ती त्यांच्या घरच्यांपेक्षा जास्त ना आजूबाजूच्यांकडून जास्त करेक्ट ठरते. बरोबर ना? या यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. एकदम बरोबर आहे तुमचं. आय एम सॉरी, म्हणजे आमच्या आजूबाजूला असं कुणी लग्नाच्या वयाचं आहे असं नाही वाटत मला. कोण आहे? मी त्यांचा फोटोज दाखवते. फोटो दाखवताय ना तुम्ही? हो. हेच ते आमचे हे 2-3 तुम्ही होकार देण्याचा पण निर्णय घेतला का? हो. का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं असेल ना तर तुम्ही मला नक्की सांगा. नाही तसं काही नाहीये. तुम्ही अगदी पहिल्याच भेटीत होकार देण्याचा निर्णय घेतलात ना, म्हणून. आता खरं सांगायचं तर त्यासाठीच मी तुमच्याकडे आले. आता कसं आहे ना की हे तुमच्या समोरच राहतात ना, मग मला असं वाटलं की तुमच्यापेक्षा जास्त ऑथेंटिक माहिती कोणाजवळ असेल ना यांच्याबद्दल, म्हणून मी असा विचार केला की तुम्हाला डायरेक्टच विचारायचं. आणि त्यामुळेच मी तुम्हाला जरा न सांगताच आले, असं न ओळखता. तुम्हाला काही राग तर नाही ना आला? मॅडम, गरमागरम कॉफी हे घ्या. थंड झाली तर मी गरम करून देणार नाही. ओके. हाय, नमस्कार. माझं नाव पिंकी. मी आहे ना गोपाळ आश्रम चाळीची सेक्रेटरी आहे, लीडर आहे. काही काम असलं तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे गटाराचं पाईप फुटलं असो, घरात पाणी शिरलेलं असो, एवढं काही बाजू आला तर पिंकी, त्यांनी विचारलं? तू त्यांना विचार. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, लिंबू सरबत? काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? तारधन बापूंचा फोटो तुमच्याकडे कसा? तुम्ही ओळखताय ना? हो, म्हणजे काय, एकदम जवळून ओळख. काय बोलता? तुम्हाला सांगू का, एक नंबर माणूस आहे, एक नंबर. हो ना मॅडम? अगदी नावाप्रमाणे देव माणूस. कोणाला काही लागलं ना तर नेहमी पुढे 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 असतात. एवढंच काय, अहो त्या दिवशी ना अचानक आमचा घरचा सिलेंडरच संपला. मला खूप टेन्शन आलं. म्हणजे काय करू आता, पोरांना काय करून घालू, मला काही कळतच नव्हतं. लगेच यांना फोन केला. ह्यांनी ना त्यांच्या घरचा सिलेंडर असं बाहुबली सारखे घेऊन आले. काय मॅडम? आता खरं सांगू का, म्हणजे ज्या मुलीशी लग्न करतील ना तिला एकदम राणीसारखी ठेवतील. खरंच. हो ना मॅडम? कॉफी आणे. कॉफी. एक नंबर माणूस आहे. 24 कॅरेट अस्सल सोनं आणायला चालली आहे. कॉफी म्हणजे या जे काही बोलल्या ते खरं आहे का? नाही म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे? ऑब्विसली आता त्या बोलल्या म्हणजे खरंच असेल ना. बरं, त्यांच्या घरचे कसे? आता ते चांगले तर त्यांच्या घरचेही चांगलेच असतील. काही व्यसन वगैरे? काही प्रॉब्लेम आहे का? नाही असं असेल ना तर तुम्ही मला नक्की सांगा. हो, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही काही बोलू दिलं तर मी बोलेन ना. ऍक्च्युली तुम्ही होकार देताय हे ठीक आहे, पण त्यांनी पण होकार दिलाय का? होकार म्हणजे कसं आहे ना, अहो ते जास्तच उतावळे झालेत लग्नासाठी. बघा, त्यांचाच कॉल 5 मिनिटं देखील राहत नाही यांना माझ्याशिवाय. वा, चांगलंय. म्हणजे कसं आहे, तुम्ही मला विचारताय, पण असं कसं ना, कुणाच्या बद्दल माहिती असलं तरी आपण कसं सांगणार, असं गॅरंटीने कसं सांगणार ना. कसे ना, तुम्हाला जे सांगायचंय ते सांगा. हा, फक्त एवढं लक्षात ठेवा की माझ्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. ठीक आहे. आता माझ्याकडे जितकी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. हा. मॅम, हे जे सबसेक्शन आहे ते अय्या, तुम्ही इथे? तुम्ही सेक्रेटरी ना?
ते जाऊ दे. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. तुम्ही इथे आय मीन यांचं नाव कबीर. हे माझ्या मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि आता हॉस्टेल बंद आहे ना लॉकडाऊनमुळे, म्हणून ते आता इथे राहत आहेत. हो ना कबीर? तुम्ही पण मेडिकल कॉलेजमध्ये आहात आणि तुम्ही आणि देवासाहेब बरोबरच असाल. असं त्याने सांगितलेलं मला की ते सुद्धा मेडिकलला आहेत. हो म्हणजे देवा पण मेडिकलला आहे. आम्ही एकत्रच आहोत मेडिकलला. एकदम खास मित्र आहे तो. ते सेक्रेटरी म्हणजे मी फक्त असंच मजा मदत. माहितीये मला, बट दॅट वॉज व्हेरी फनी. मॅम आय टेल यू, म्हणजे यांनी आणि देवाने मिळून माझी जी काही एक्झाम घेतली आहे ना, म्हणजे जी काही एक्झाम घेतली आहे ना, यू वॉन्ट बिलीव्ह. नाही नाही, मी खूप बिलीव्ह करू शकते, कारण अशाच एका एक्झामची मी एक्झामिनर होते ना. ओ म्हणून फक्त तुमच्याच वेळेला नव्हते मी कदाचित. बरोबर असू शकतं. हे पण किती बरं झालं ना, म्हणजे बघ ना, देवाच पावला. म्हणजे कसं झालंय ना की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. म्हणजे आता मला इन्फॉर्मेशन द्यायला तुम्ही दोघं झालात ना. आता मला दुसरीकडे जाऊन चौकशी करण्याची काही गरजच नाहीये, हो की नाही? देवानेच बांधलीये ही गाठ. चला मग आता आपण प्रश्नाकडे वळूया. आता जास्त इझी होणार. अरे बस ना. नाही म्हणजे तुला तू म्हटलेलं चालेल ना? चालेल, ये बस बस बस. बरं नाही मी ठीक आहे, मी इथेच ठीक आहे. का? बस ना बस. इन्फॉर्मेशन द्यायला नको का? बस. ठीक आहे, मी बसतो इथे. बरं, जरा मी प्रश्न शोधते. हा म्हणजे मी लिहून आणलेत प्रश्न? ऑफकोर्स. मग असं नको व्हायला ना की काही राहून गेलं. एक जास्त नाही, 127 वगैरे आहे. काय? 127? हा, ते पण महत्वाचे. आणि बाकी एक असे 8-10 पण ओके, ते सोडून देऊया. ऐका ना, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू प्लीज? हो विचारा ना. जे कसं आहे की युजली लग्न करताना आपण असं कसं सेटल मॅच्युअर्ड पुरुषाकडे बघतो ना. तर हे काय मेडिकल कॉलेजमध्ये ह्या वयात त्यांनी ऍडमिशन घेतली आहे, तर तुम्हाला असं विअर्ड नाही वाटत आहे का? नाही नाही, त्यात काय आहे? म्हणजे या जनरेशनला ना तर देवा तुमच्याशी लग्न करणार आहे? मी त्यांना विचारते. हा, तुम्ही बोला. मॅम आता कबीर काहीच चुकीचं बोलत नाहीये. मला ना हे सगळं असं खूप रोमॅन्टिक वाटतं, म्हणूनच तर मी होकार दिला ना. नाहीतर या वयात पुरुष किती निब्बर होता. आणि आमचे हे 16 वर्षाच्या मुलाला सुद्धा लाजवतील असं प्रेम करतात. आता तुम्हाला दाखवते, हे बघा, आज सकाळचाच मेसेज. गुड मॉर्निंग शोना. आणि पुढे बघा काय लिहिलंय. नको, मला नाही काही बघायचं. तुमचे पर्सनल मेसेजेस आहेत ना. बरं, आता तुम्ही जसं म्हणाल. बरं मग प्रश्नांकडे वळूया. वळा.